मूर्तिजापूर मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधवांना माझं नम्र आवाहन आहे की आज जिल्हा खरीप आढावा बैठक पार पडली। अध्यक्षस्थानी आपल्या अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाशजी फुंडकर साहेब, खासदार अनुपजी दादा धोत्रे, कलेक्टर मॅडम, CO मॅडम, जिल्हा कृषी अधीक्षक आणि सगळे आमदार, जिल्ह्यातील मंडळी आणि संपूर्ण अधिकारी होते। यामध्ये खत, बियाणं, कपाशीचं बियाणं आणि विम्यासंदर्भातला विषय मोठ्या प्रामुख्यानं चर्चेला आला। माझी कास्तकाराला विनंती आहे की यावर्षी खाडी देशाचं युद्ध सुरू असल्यामुळे कदाचित जो खताचं आवंटन आपल्याला व्हायला पाहिजे होतं, जेवढं मॅट्रिक टन खत आपल्याला यायला पाहिजे होतं तेवढ्याची आपूर्ती अजून होताना दिसत नाही आहे, कदाचित होऊ बी शकणार नाही आहे। माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की ज्या शेतकऱ्यांपाशी चांगलं सोयाबीनचं बी असेल, त्याची उगम क्षमता चांगली असेल, जर्मिनेशन चांगलं असेल, ते तपासलं असेल, तर अशा शेतकऱ्यापासून PKV पासून, महाबीजपासून आणि पराठीच्या संदर्भात अजित 5 आणि अजित 55च्या संदर्भात बी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आहे, पाकिट उपलब्ध झालेले आहे। तरीही यंदा पाऊस थोडा कमी सांगितल्यामुळे पराठीचं जे बी आहे, जर पराठीचं क्षेत्र जर वाढलं तर कदाचित पराठीचंही पाकिटाची कमतरता येऊ शकते। तर चांगल्या कंपनीचे जे बी आहे, ज्यामध्ये ज्या कंपनीचं चांगलं उत्पन्न मागच्या वेळेस झालं असेल, अशा कंपनीचं बीही आपण तात्काळ बुक करून घेऊन घ्या। आणि खत जिथं उपलब्ध असतील त्यांनी खतही आजच घेऊन आपल्या पूर्ण शेतीसाठी लागणारं खत आणि बियाण्याची उपलब्धता करून घ्या। कारण कृषी विभागाअंतर्गत प्रयत्न भरपूर सुरू आहे, पण आजच्या मीटिंगच्या अनुषंगानं आज जे जिल्ह्याचा आढावा झाला, यानंतर आता विभागाचा आढावा होणार आहे आणि नंतर राज्याची बैठक होणार आहे। तर माननीय नामदार पालकमंत्री साहेब आकाशजी दादा फुंडकर यांनी जे अकोला जिल्ह्याला ज्याची आवश्यकता आहे, जे उपलब्ध झालं, जे कमतरता आहे, या संदर्भातला एक रिपोर्ट मागवलेला आहे आणि तो विभागीय बैठक जेव्हा होईल अमरावती विभागाची, आपल्या 5 जिल्ह्याची, त्यात मांडून परत जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आढावा घेतील राज्याचा, त्यामध्ये आपण तो विषय तिथं मांडणार आहोत। आणि जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यामध्ये DAP असेल, 20-20-0 असेल, 18-10 असेल, जे काही खतं असतील आणि सोयाबीनचं जे बीज असेल आणि पराठीच्या ज्या बॅग असेल त्या उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तरी माझी शेतकऱ्यांना आग्रहाची नम्र विनंती आहे की खताचा जर तुटवडा येत असेल तर गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवाराचे मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात कामं सुरू झालेले आहे। आपल्या तलावातील, धरणातील, नदीतील, नाल्यातील गाळ आपल्या शेतामध्ये टाकावा। जिथं गौरक्षण असेल तिथं शेणखत मोठ्या प्रमाणावर आपण खरेदी करावं। जे गाईवाले आहेत त्यांच्यापासून आपण शेणखत मोठ्या प्रमाणावर खरेदी करावं। जिथं गांडूळचं कल्चर बनत असेल, खत बनत असेल, तर गांडूळ खताची उपलब्धता जिथं असेल तिथूनही आपण खत घेऊन घ्यावं, जेणेकरून जर रासायनिक खताची तुटवडा आला तर या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून, शेणखताच्या माध्यमातून आपण ते पूर्तता करू शकतो। तर माझी नम्र विनंती आणि आव्हान आहे शेतकऱ्यांना की आता पाऊस अंदमान निकोबारमध्ये आल्याचं समजते। साधारण आपल्या इथं 7 जूनला मिरूक सुरू होते, त्या अगोदरच यावेळेस आपण सगळी खतं आणि बियाण्याची उपलब्धता अनुसार खरेदी करून आपल्या शेतीसाठी लागणारं बियाणं आणि खताची खरेदी करावी ही विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।